25 वर्षांची एक तरुण मुलगी एका डॉक्टरकडे गेली. तो डॉक्टर तिला चेकअपच्या बहाण्याने आपल्या चेंबरमध्ये घेऊन जातो, जिथे कोणीही नसते. तो तिला चेक करतो आणि त्यानंतर तो तिला म्हणतो की तुम्हाला एक इंजेक्शन घ्यावे लागेल आणि त्यानंतर मी तुम्हाला एक सलाईन देईल. असं म्हणून तो व्यक्ती त्या सुंदर मुलीला एक इंजेक्शन देतो. त्या डॉक्टरनं तिला बेशुद्ध पडण्याचं इंजेक्शन दिलं होतं. बेशुद्ध केल्यानंतर तो डॉक्टर त्या मुलीच्या अंगावरचे कपडे काढतो. त्या मुलीच्या सुंदरतेवर भाळून तो त्या मुलीसोबत शरीरसंबंध बनवत होता. त्याला असं वाटलं होतं की ती मुलगी बेशुद्ध आहे, पण बेशुद्ध मुलगी अचानक शारीरिक संबंध करताना उठून बसते. त्यानंतर समोर जे घडलं त्या घटनेने सर्व डॉक्टर पेशीला काळीमा फासली आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण घटना सर्व काही जाणून घेऊया. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर घटना समोर आली आहे उत्तर प्रदेशच्या बरेली या जिल्ह्यामधून. बरेली जिल्ह्यामध्ये प्रदीप कुमार नावाचा एक डॉक्टर आपल्या कुटुंबासोबत राहायचा. प्रदीप कुमारची बायको त्याला सोडून गेली होती, कारण की त्याचं वागणं अजिबात चांगलं नव्हतं. तो पेशाने डॉक्टर होता, पण तो दारू प्यायचा आणि पत्नीवर विनाकारण शंका करायचा आणि तिला मारहाण करायचा. त्या कारणामुळे प्रदीप कुमारची बायको त्याला सोडून निघून गेली होती. यानंतर प्रदीप कुमार हा खूप एकटा झाला होता. त्याच्या क्लिनिकमध्ये जास्त करून महिला येत होत्या आणि हा डॉक्टर त्या महिलांना चेकअप करण्याच्या बहाण्याने नको त्या जागी स्पर्श करत होता आणि स्पर्श केल्यानंतर कधी त्यांना ब्लॅकमेल करायचा, कधी त्यांना पैसे द्यायचा आणि त्यांच्यासोबत अशा प्रकारे शारीरिक संबंध स्थापित करत होता. पण 12 जून 2025 रोजी प्रदीप कुमार या डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये कल्पना नावाची सुंदर 25 वर्षांची मुलगी आपल्या भावासोबत आली. तिचा भाऊ हा खूप लहान अल्पवयीन होता. त्या कारणामुळे कल्पना त्याला बाहेरच बसवते आणि ती एकटीच डॉक्टरकडे गेली होती. तिच्या पोटामध्ये दुखू लागलं होतं. त्या कारणामुळे तो डॉक्टर तिचं पोट तपासत असतो. कल्पना दिसायला एवढी सुंदर होती की तो डॉक्टर तिच्या सुंदरतेवर भाळला होता. त्याला कोणत्याही किमतीमध्ये तिच्यासोबत संबंध ठेवायचे होते. त्यामुळे डॉक्टर म्हणतो की तुला चेकअप करावं लागेल आणि त्यानंतर तो तिला एक इंजेक्शनसुद्धा देतो. तो इंजेक्शन असते बेशुद्ध करण्याचे. आणि त्यानंतर ज्यावेळेस कल्पना बेशुद्ध होते तो डॉक्टर एक व्हिडिओ चालू करतो आणि त्या मुलीचे कपडे काढू लागला होता. त्या मुलीसोबत तो शारीरिक संबंध ठेवू लागला होता. तो त्या मुलीसोबत एकदम जनावरासारखे संबंध बनवत चालला होता. पण हे संबंध ठेवताना मुलगी अचानक उठते आणि उठल्यानंतर तिला एक फारच विचित्र काहीतरी जाणवते. पण ज्या वेळेस तिला समजते की तिच्यासोबत नेमकं काय व्हायलं आहे, तिला विश्वास बसत नाही आणि ती जोरजोराने आरडाओरडा करते. तिच्या आवाजाने बाहेर असलेले बाकीचे लोक हे त्या कॅबिनमध्ये त्या चेंबरमध्ये जातात आणि त्याचे दृश्य बघून सर्वच लोक हैराण झाले होते. त्यानंतर त्या लोकांनी डॉक्टरला बेदम मारहाण केली. त्यामध्ये तो खूप जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला आपल्या ताब्यामध्ये घेतलं. त्या मुलीसोबत आता नेमकं काय होईल हे पाहण्यासारखं आहे. बाकी ही घटना सांगणे म्हणजे कुणाला बदनाम करणे किंवा कुणाला परेशान करणे नाही, तर सावधान करणे आणि सतर्क करणे आहे. बाकी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा.